नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, NTA कडून एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आज म्हणजे 12 जून रोजी पब्लिश करण्यात आलेले आहे. रिनीट हे एक्झामिनेशन ऑल ओव्हर इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर साधारणतः 21 जूनला होणार आहे. त्या रिलेटेड एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. ते नोटीस म्हणजे काय आहे तर स्टुडंट फ्रेंडली मेजर्स काही इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत येणाऱ्या 21 तारखेच्या एक्झामिनेशनच्या दिवशी. हे चेंजेस काय आहेत, हे विद्यार्थ्यांसाठी कितपत चांगल्या गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो बघा, एक NTA कडून अत्यंत चांगली नोटीस आलेली आहे. जसं त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, 12 जूनची ही नोटीस आहे. सब्जेक्ट काय, स्टुडंट फ्रेंडली मेजर्स इंट्रोड्यूस फॉर नीट UG 2026 एक्झामिनेशन. याच्यामध्ये काय सांगितलंय महत्वाचं बघा, महत्वाच्या गोष्टी सांगतो. बेस्ड ऑन फीडबॅक रिसिव्ड फ्रॉम कॅन्डिडेट्स. बघा, विद्यार्थ्यांकडून काही फीडबॅक आलेले आहेत. Over the years, the examination window has been extended to 195 minutes and will be from 2 to 5:15 PM. म्हणजे 2 वाजून 5 मिनिटाच्या ऐवजी काय केले आता 5:15 वाजेपर्यंत, म्हणजे 15 मिनिट्स वाढवले. हे तर सर्वांना माहित होतं, पण आता याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे. दिस includes the time required for mandatory examination formalities such as signing of attendance sheets. तिथं साइनिंग करणं, ते टाइम तुमचं वाचवण्यासाठी. अदर इन्व्हिजिलेटर प्रोसिजर्स, त्यांच्या दुसऱ्या प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी. द रिवाइज एक्झामिनेशन विंडो हॅज बीन डिझाईन टू एन्श्योर दॅट कॅन्डिडेट्स आर एबल टू युटिलाइज द एक्सटेंडेड एक्झामिनेशन टाइम विदाउट फीलिंग दॅट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आर टेकिंग अवे द अपॉर्च्युनिटी टू द अटेम्प्ट्स. म्हणजे तो 15 मिनिट याच्यासाठी दिलेला आहे की तुमच्या अटेंडन्स शीट्सवर साईन करणं वगैरे ह्या गोष्टीसाठी, इनिशिएलेटरच्या प्रोसेससाठी. आणि विद्यार्थ्यांना वाटू नये की माझे हे युटिलाइज, माझा महत्वाचा टाइम हा इथे वाया जाईल, असं होऊ नये याच्यासाठी हे 15 मिनिट दिलेत. हे तर ऑलमोस्ट आधीच माहिती होतं. अजून महत्वाचं आणि खूप चांगलं इनिशिएटिव्ह काय आहे हे लक्षात घ्या. इथे काय सांगितलं बघा, हा सगळ्यात चांगला पॉईंट विद्यार्थ्यांसाठी आहे की याच्यामध्ये क्लिअरली सांगितलंय, इन ऍडिशन द स्पेस अवेलेबल फॉर रफ वर्क इन द क्वेश्चन पेपर बुकलेट हॅज इनक्रीज. कॅन्डिडेट्स विल नाव प्रोव्हाइडेड विथ 4 रफ वर्क पेजेस इन्स्टेड ऑफ 2, गिव्हिंग देम मोर रूम फॉर कॅल्क्युलेशन, डायग्राम्स अँड अदर वर्क. म्हणजे काय केले, त्यांना रफ वर्कसाठी आता तुम्हाला एक्स्ट्रा पेजेस सुद्धा देणार आहेत, जे की विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. कॅल्क्युलेशन बेस, डायग्राम बेस, काही सोल्युशनसाठी तुम्हाला रफ वर्क कमी पडत होता, तर यावेळेस तो रफ वर्कसाठी त्यांनी स्पेस जास्त वाढवून दिलेला आहे. ठीक आहे. अजून महत्वाचं काय सांगितलंय बघा, यावेळेस खूप काही बारकाईच्या गोष्टी ज्या की खूप महत्वाच्या होत्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यावर थोडंसं फोकस त्यांनी केलेलं आहे. हे खूप आधी करणं गरजेचं होतं. अनदर इम्पॉर्टंट चेंज रिलेट्स टू द डिझाईन ऑफ द क्वेश्चन पेपर बुकलेट. अर्लियर रफ वर्क पेजेस वर प्रोव्हाइडेड ओनली ऍट द एंड ऑफ द बुकलेट. म्हणजे रफ वर्कचे पेजेस काय असायचे, आपण दरवर्षी तुम्ही जर बघितला तर ते सगळ्यात शेवटी असायचे. ठीक आहे. While this arrangement worked well for many candidates, feedback indicated that it was less convenient for some particular left-handed candidates. बघा, म्हणजे इतका बारकाईने विचार केला की त्यांनी काय सांगितलेलं आहे की सगळ्यात शेवटी वर्कस्पेस दरवर्षी असायचा, पण जो लेफ्ट हँडेड विद्यार्थी आहे त्याला ते आता शफल करण्यासाठी खूप वेळ जातो, ते त्याच्यासाठी इन अप्रोप्रिएट आहे. त्याच्यासाठी काय त्यांनी काय केलेलं आहे, टू ऍड्रेस धिस 2 रफ वर्क पेजेस हॅव बीन प्लेस्ड इमिडिएटली आफ्टर द इंस्ट्रक्शन पेज. इंस्ट्रक्शन पेजच्या नंतर लागलीच 2 तुम्हाला पेजेस रफ वर्कसाठी त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. पेज ऍट द बिगिनिंग ऑफ द बुकलेट, वाईल 2 पेज विल कंटिन्यू टू बी अवेलेबल ऍट द एंड. आणि ते शेवटची पेज तशाच तसं शेवटी तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. दिस रिवाइज लेआउट हॅज बीन इनकॉर्पोरेटेड इन बोथ इंग्लिश अँड रिजनल लँग्वेज व्हर्जन्स. हे सगळ्या रिजनल लँग्वेज ज्यांनी सिलेक्ट केले त्यांच्यासाठी पण आहे, आणि इंग्लिशमध्ये फॉर्मॅटमध्ये जे मीडियम मध्ये पेपर देतात त्यांच्यासाठी पण आहे. ठीक आहे. 5व्या पॉईंट मध्ये काही नाही, ह्या गोष्टी सेम सांगितलेल्या. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. साधारणतः विद्यार्थ्यांना 15 मिनिटं वाढवण्यात आलेली आहेत, जे की त्यांच्या इनिशियल फॉर्मॅलिटीज मध्ये वेळ वाया जायचा, आणि जो की 2 ते 5 मधलाच आधी हा वेळ जायचा, आता एक्स्ट्रा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करता येतात. दुसरं म्हणजे महत्वाचं काय, त्यांना बुकलेटमध्ये वर्क स्पेस जास्त नव्हता, ते पण वाढवण्यात आलेलं आहे, आणि वर्क स्पेसेस देखील एक्स्ट्रा पेजेस ऍड करण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच पेजेस कॅल्क्युलेशन बेसिससाठी जास्त लागतात किंवा रफ वर्क करायला कमी पडत, त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत खूप चांगली गोष्ट आहे.
आणि याच्याच नंतर महत्त्वाचा अपडेट काय असू शकते तर ॲडमिट कार्ड. तर 14 जून हे त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं होतं. तर 2 दिवसानंतर आपले ॲडमिट कार्ड्स येतील. त्यावर देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. काउन्सिलिंग ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि नाशिकमध्ये ऑफिस आहे. तुम्ही तुमच्या काही क्वेरीज असतील तर तिथे जाऊन विचारू शकता. सर्वांनी आपले हे महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. थँक्यू सो मच.